सर्व घटनांचा परामर्श जर घेतला तर याच्यासाठी क्राईम हा अत्यंत या शहरामध्ये जो घडतो आहे होतो आहे यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असण्याची गरज आहे। आणि काही मुद्दे मी मांडलेले आहेत पोलीस यंत्रणेबरोबर। जिल्ह्याचे SP ओलासाहेब यांच्याशी पण मी याबाबत दूरध्वनीवर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। आणि मी या निमित्ताने विनंती करीन की शिर्डी शहरामध्ये हा जर क्राईम थांबवायचाच असेल तर प्रमुखतः शिर्डी शहरातली जी पोलीस यंत्रणा आहे ही पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं त्याची साफसूफ केली पाहिजे। म्हणजे स्वच्छता जशी घराची करतो तशाप्रमाणे पोलीस यंत्रणेची साफसूफ केली पाहिजे आणि तसे निर्णय कठोर निर्णय पोलीस अधीक्षक यांनी घ्यावेत अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं नोंदवलेली आहे आणि पुन्हा ती आपल्या मार्फत नोंदवत आहे। कारण या सर्व क्राईमच्या मुळाशी खरं म्हटलं तर व्यसनाधीन झालेली जी काही मुलं आहेत त्यांचा तो परिभाग आहे। आणि प्रामुख्यानं ब्राऊन शुगर व्हाईट शुगर काय ती याचे परिणाम खऱ्या अर्थानं मुळाशी आहेत। कारण मागच्या शिर्डी शहरामध्ये जी काही घटना घडली होती त्या ठिकाणी या ब्राऊन शुगरचा संबंध होता आणि आजच त्या जी घटना घडली त्याच्या मुळाशी ब्राऊन शुगरचा संबंध आहे। आणि म्हणून क्राईमशी हे ड्रग्ज जे आहेत किंवा इथली जी काही व्यवस्था आहेत आता मला समजलं की मेडिकल स्टोअरमध्ये काही अशा गोळ्या आहेत की त्या गोळ्याने वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे गुंगी येते वगैरे हे जे काही प्रकार आहेत हे खरं शिर्डी शहरामध्ये याचा समूळ नायनाट होईल अशा प्रकारची कार्यवाही तर प्रथमतः पोलीस खात्यामार्फत झालीच पाहिजे आणि ती होणं अपेक्षित आहे। आणि ह्या जो ब्राऊन शुगर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे कुठून येतं तर कुठून तरी येतच आहे। आपण नेहमी आता ड्रगचे विषय ऐकतो, मुंबईमध्ये इथं पकडलं तिथं पकडलं नाशिकला पकडलं। ड्रगनी हा देशाला खऱ्या अर्थाने विळखा घातलेला आहे। उद्याच्या कालखंडामध्ये मी म्हणजे जाहीरपणे बोलतो की भविष्यामध्ये मुलांना जर वाचवायचं असेल तर ड्रगपासून पहिल्यांदा वाचवलं गरजेचं राहील। कारण हा व्यवसाय या देशामध्ये जी काही नालायक लोक करत आहेत खरं म्हणजे हे विशेष पुढच्या पिढीला असं यांना रोखलं पाहिजे आणि ते रोखण्याची फार गरज आहे। आणि पुढच्या तर पिढ्या बरबाद होत्या। आज कॉलेजेस वगैरे अनेक ठिकाणी आता इथे अनेक मुली पकडल्या, नाशिकची घटना आहे ना मागच्या आठवड्यातली, तर हे चाललेलं हे दिसणं म्हणून बाहेर येतं पण जे दिसत नाही ते भयानक आहे। ते चर्चा होते, पुण्यामध्ये होते, सर्व ठिकाणी खरं म्हणजे हा ड्रग्जमधून तरुण पिढीला बाजूला करण्याची फार गरज आहे। जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, खासदार म्हणून आपण हे रोखणार की जनतेनेच हे रोखायचं आहे? नाही, आता जनते खासदार म्हणून तर आमची ही चर्चा तर आम्ही घडूनच आणणार आहे। लोकसभेमध्ये असेल जिथे जिथे असेल हे खरं रोखणं खरं पोलीस यंत्रणेच्या हातामध्ये आहे। म्हणजे यासाठीच्या काही यंत्रणा आहेत शासकीय यंत्रणा त्यांनी रोखण्याची गरज आहे। त्यांच्या हातात सर्व अधिकार आहेत, नियम आहेत प्रतिबंध करण्याची आणि त्यांना सगळं माहीत आहे। प्रतिबंध करण्याची जबाबदारी शेवटी त्यांचीच